कफ झाल्यामुळे सर्दी खोकला होतो. पण मग हा कफ तयार कसा होतो? इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे सर्दी खोकला होतो हे खरं आहे. पण यामागे वेगवेगळ्या 2 प्रोसेस आहेत. पहिल्या प्रोसेसमध्ये काय होतं तर आपली श्वसन संस्था किंवा रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये आलेला कोरडेपणा. आता ही जागा किंवा हा मार्ग ओला राहण्यासाठी, मॉइस्ट राहण्यासाठी तिथे कफ तयार होतो. म्हणजेच सुरुवातीला कफ तयार होणं हे बॉडीचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. म्हणजेच इन्फेक्शनच्या विरुद्ध लढण्यासाठी शरीरामध्ये कफ तयार होतो. दुसरी प्रोसेस काय? तर कफ वाढवणारा आहार-विहार. तुम्ही जर गोड पदार्थ खात असाल, मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ सेवन करत असाल, बटाटा घेत असाल, थंडीमध्ये वारंवार फिरत असाल किंवा पावसामध्ये सतत भिजत असाल, तर यामुळे शरीरामध्ये कफ तयार होणार आहे आणि हा कफ नाकामध्ये किंवा छातीमध्ये साठून राहणार आहे. आता हा तयार झालेला कफ हे सूक्ष्मजीवांचं अन्नच आहे. त्यामुळे तिथे फंगस, व्हायरसेस, बॅक्टेरिया तयार होतात आणि ते तिथे वाढतात आणि यामुळेच इन्फेक्शियस सर्दी खोकला तयार होतो. आता याची लक्षणं काय आहे तर नाकामध्ये, छातीमध्ये कफ साठून राहणे, नाक वाहणे, डोळ्यातून पाणी येणे, नाक चोंदणे, श्वास घेण्यास त्रास होणे, घसा दुखणे, गिळण्यास त्रास होणे, टॉन्सिल्स, ॲडिनॉइड्स किंवा कानाच्या मागच्या ज्या ग्रंथी आहेत तर तिथे दुखणे, ताप येणे, खोकला येणे यांसारखी लक्षणे यामध्ये दिसून येतात. आता यावर तुम्ही घरगुती उपचार काय करू शकता? तर छाती, कपाळ हे तुम्ही तव्यावर गरम फडक्याने शेकू शकता किंवा वाफ घेऊ शकता, गुळण्या करू शकता. हे अतिशय सोपे उपाय आहेत, पण ते तितकेच पॉवरफुल आहेत. सतत ताप येत असेल तर तुम्ही पाठीचा मणका शेकू शकता. कपाळाला तुम्ही सुंठीचा लेप लावू शकता. यामुळे काय होणार आहे तर सायनसेसमध्ये अडकलेला जो कफ आहे तर तो मोकळा होण्यास मदत होणार आहे. हातापायांचे तळवे, छाती, कपाळ यांवरती वेखंडाचं चूर्ण लावू शकता. दिवसभर उकळलेलं गरम पाणी पिऊ शकता. त्याचप्रमाणे गवती चहा, दालचिनी, लवंग, आलं, काळी मिरी आणि गूळ यांपासून तयार केलेल्या काढ्याचं सेवन करू शकता. वैद्यांच्या सल्ल्यानुसार सीतोपलादी चूर्ण किंवा तालीसादी चूर्णाचं देखील सेवन करू शकता.